जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आली शेअर मार्केटबाबत. तर सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आणखी दमदार तेजीच्या ठिकाणी शक्यता आलेली आहे. गुंतवणूकदार लावतायत मित्रांनो भरघोस पैसा. म्हणजेच टाटा समूहाचा मित्रांनो असा एक शेअर आहे की ज्यावर गुंतवणूकदार सर्वात जास्त ठिकाणी पैसा लावतायत आणि तो शेअर ठिकाणी विकत घेत आहे. मग मित्रांनो त्यामागचं कारण काय? कारण मित्रांनो तो शेअर ठिकाणी आता भविष्यामध्ये आता काही दिवसांमध्ये मित्रांनो खूप या ठिकाणी तेजीमध्ये असणार आहे. त्यामुळे मित्रांनो गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. गुंतवणूकदारांना ठिकाणी प्रॉफिट होईल, म्हणून गुंतवणूकदार मित्रांनो त्या शेअर घेण्यासाठी पैसा ठिकाणी लावत आहेत. आता मित्रांनो हा शेअर कोणता आहे, तुम्ही घेतला पाहिजे की नाही याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो शेअर मार्केटबाबत स्टॉक मार्केटबाबत सर्व अपडेट मिळत असतात. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मित्रांनो बाजारामध्ये विक्रीचा ठिकाणी सपाटा दिसून आला आणि मित्रांनो टाटा कंपन्यांच्या अनेक शेअर्सने मित्रांनो विक्रमी उच्चांक गाठला. असाच एक शेअर मित्रांनो टाटा मोटर्सचा आहे. डिसेंबर तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सचे मित्रांनो शेअर्स 5% वाढून 886.30 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर या ठिकाणी पोहोचले. तसेच शेअर मित्रांनो 859.25 रुपयांवर बंद झाले. या शेअर्सबाबत तज्ज्ञांकडूनही तेजीचा कॉल देण्यात आलेला आहे. म्हणजे जे तज्ज्ञ व्यक्ती त्यांनी मित्रांनो सांगितलेलं आहे की यामध्ये तेजी येऊ शकते. ट्रेडिंग दरम्यान टाटा मोटर्सने बाजार भांडवलामध्ये मारुती सुझुकीला मागे टाकलेले आहे आणि भारतातील सर्वात मौल्यवान कार कंपनी बनली आहे. बघा मित्रांनो मारुती सुझुकी तुम्हा सर्वांना माहिती आहे त्याची कार असतात. तर मित्रांनो मारुती सुझुकीला सुद्धा ठिकाणी मागे टाकलेलं आहे आणि टाटा मोटर्स मित्रांनो सर्वात ठिकाणी मौल्यवान कंपनी बनलेली आहे. टाटा मोटर्सला तब्बल मित्रांनो 7 वर्षानंतर हे यश मिळालेलं आहे. व्यापाराच्या शेवटी मारुतीचे बाजार मित्रांनो भांडवल तुम्ही जर बघितलं 3,13,248.72 कोटी रुपये आणि मित्रांनो टाटा मोटर्सचे जे बाजार भांडवल आहे ते मित्रांनो 2,85,515.64 कोटी रुपये होते. टाटा मोटर्सचे डिसेंबर तिमाहीचे मित्रांनो निकाल 2 फेब्रुवारी रोजी ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो तज्ज्ञांचं मत काय या शेअरबाबत. तर बघा ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर, लक्षात घ्या कोणी, ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांनी टाटा मोटरचे मित्रांनो शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार शेअरची किंमत अल्पावधीत मित्रांनो 900 रुपयांची पातळी ओलांडू शकते. ब्रोकरेजने शेअरची शिफारस केली तेव्हा त्यांची किंमत मित्रांनो 791 रुपये होती. याशिवाय मॉर्गन स्टॅनले आणि मोतीलाल ओसवाल यासारख्या ब्रोकरेजसह मित्रांनो शेअर बाजारात सकारात्मक आहेत. म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला मी अगोदर एक नाव सांगितलं, नंतर बघा मॉर्गन स्टॅनले, मोतीलाल ओसवाल यांनी सुद्धा मित्रांनो याबाबत सकारात्मक दर्शवलेली आहे. म्हणजेच मित्रांनो हा शेअर ठिकाणी आणखी पुढे जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हा शेअर तुम्ही घ्या असं ठिकाणी नाही आहे. या शेअरची मित्रांनो सर्व ॲनालिसिस करा, सर्व नॉलेज घ्या. हा शेअर वाढणार आहे की आता लॉसमध्ये जाणार आहे याची सर्व माहिती घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञ जे व्यक्ती असतील त्यांचा ठिकाणी सल्ला घ्या. तुमचे काही मित्रांनो तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला घ्या. नंतर मित्रांनो हा शेअर या ठिकाणी प्रॉफिट करून देईल की लॉस करून देईल याची संपूर्ण माहिती घ्या, ॲनालिसिस करा. नंतर मित्रांनो सर्व नॉलेज घेऊनच मग मित्रांनो तुम्ही हा शेअर बाय करू शकता किंवा मित्रांनो यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कारण विद्यार्थ्यांनो आपला हेतू आहे की जर तुम्हाला कोणताही शेअर बाय करायचं असेल किंवा तुम्हाला जर शेअर मार्केटमधून प्रॉफिट करायचं असेल तर कोणत्याही गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर नॉलेज तुम्हाला नसेल तर तुम्ही त्यामध्ये मित्रांनो लॉसमध्ये जाल. तुमचे जेवढे पैसे तेवढे तुम्ही त्या ठिकाणी टाकून देणार पण तुम्हाला काही फायदा होणार नाही. मग असं व्हायला नको म्हणून कोणत्याही गोष्टी किंवा कोणताही शेअर घेताना सर्व गोष्टींची नॉलेज घ्यायची, त्याची ॲनालिसिस करायचं. नंतर मित्रांनो त्या गोष्टीचं ॲनालिसिस केल्यानंतर नॉलेज घेतल्याच्यानंतर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आणि मगच मित्रांनो त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होईल. ठीक आहे. तर बाकी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. तुम्हाला हा शेअर घ्यायचं की नाही मी फक्त तुम्हाला ठिकाणी न्यूज प्रोव्हाइड करून दिलं आहे. बाकी सर्व नॉलेज घेऊन तुम्ही हा शेअर बाय करू शकता किंवा हा शेअर तुम्ही या ठिकाणी बाय नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण आपला हेतू आहे तुम्हाला ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करणं. म्हणून तुम्हाला मी ऑथेंटिक माहितीच प्रोव्हाइड केली आहे. जी सत्य आहे तेच तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.